सोलापुरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं कळतंय। पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा एकदा सीना पात्रा बाहेर पडण्याची शक्यता आहे। 2 दिवसांपूर्वी याच सीनेचं पाणी लवे गावात शिरलं आणि एका समृद्ध गावाची समृद्धी एकाएकी गेली। आयडीबीआय बँक पाण्याखाली गेल्याचं दृश्य तुम्हाला एनडीटीव्ही मराठीनं दाखवलं होतं आणि त्याच आयडीबीआय बँकेबाहेर सध्याची काय स्थिती आहे, पावसाचा जोर कसा वाढला आणि घरांमध्ये शिरलेल्या पाण्यात विषारी साप फिरत असल्यानं गावकऱ्यांना कसा सामना करावा लागतो या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला देण्यासाठी या सगळ्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, मी तिरे गावाच्या तिथेच उभा आहे आणि ही चिंता वाढवणारी बाब आहे। ही सीना नदी आहे जी 3-4 दिवसापासून ओसंडून वाहत होती। आज थोडंसं पाणी कमी झाले, पण पाण्याचा वेग आणि सीना नदीचं विस्तीर्ण पात्र हे जसं आहे तसंच आहे। थोडासा पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर आता जी घरं पाण्यामध्ये भिजलेली होती, पूर्ण हे घर तुम्ही जे पाण्यात पूर्ण बुजलेलं आहे, पूर्ण पाणी त्या घराच्या छताला लागलंय, हे महाराष्ट्रानं बघितलं होतं। आता थोडंसं या घरातलं साहित्य बाजूला काढायचं काम सुरू आहे आणि अशा वेळेला ही वॉर्निंग आहे ते म्हणजे पुन्हा पाऊस सुरू झाला आहे आणि हे काही चांगलं लक्षण नाही आहे। कारण आत्ता जी थोडंसं नदीपात्र हळूहळू कमी होत गेले, ते नदीपात्र आत्ता संततधार जो पाऊस सुरू आहे, मला असं सांगण्यात आलं की परंड्यामध्ये पण पाऊस पडला आहे। मी बार्शीची माहिती घेतली, बार्शीमध्ये पण पाऊस आहे, सोलापूरमध्ये तर आज संततधार पावसाची आहे आणि म्हणून आत्ता हे जे दृश्य दिसतं आहे की पाणी कमी झाल्यानंतर जी आयडीबीआय बँक पूर्णपणे पाण्यात बुडाली होती अर्ध्यापेक्षा जास्त, तर तिथलं पाणी कमी झालं आहे आणि कमी झालेल्या पाण्याच्या प्रवाहाच्या नंतर आता त्या ठिकाणी थोडंसं लोक आपापल्या पद्धतीनं त्यातलं साहित्य बाहेर काढतात। आता ह्या सोफ्याची अवस्था दीपाली काय बघा, हे त्यांनी त्यांच्या घरातलं साहित्य काढलं, त्या काकू जे आहेत त्या आपल्या घरातलं साहित्य अजूनही काढतायत, त्या घरातलं काढलेल्या साहित्याचं वर त्यांनी थर रचला आहे आणि त्यांच्या घरातला जो सोफा आहे तो सोफा भांडी कुंडी, कारण हे घर पूर्ण पाण्यात होतं। आता हे आयडीबीआयचे कर्मचारी तिथे मांडी घालून बसलेत कारण त्यांना बँक उघडायची आहे आणि अशा वेळेला पुन्हा पाऊस सुरू झाला आहे। या पुन्हा पडत असलेल्या पावसामुळं हा जो विजापूर महामार्ग म्हणजे मंगळवेढ्यापर्यंतचा हा रस्ता आहे, हा सुद्धा तिकडे लांबोटीच्या पुलावरती पाणी आल्यामुळं काही काळासाठी बंद करण्यात आला होता, तो पुन्हा खुला झाला। पण आता हे आजची ताजी दृश्य बघा, रस्ता कसा उखडून गेला आहे। जे डांबरीकरण या रस्त्यावरती झालं होतं, त्या डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे थरच्या थर बाहेर आलेत। ही पत्रे जे या पावसाच्या आत्ता पाऊस रात्रीपासून इथलं पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला असं दिसतं की पत्र्यांची काय अवस्था आहे, घरातलं प्रत्येक साहित्य हे कशा पद्धतीनं भिजून तिथे आलेलं होतं। जो काही गाळ आहे तो घरामध्ये आला आहे। एक ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे। ही ॲम्ब्युलन्स कारण 4 जणांना सर्पदंश झाला आहे दीपाली, त्यातल्या 1 जणाचा मृत्यू झाला आहे आणि आत्ता गावातली ताजी दृश्य तिऱ्हे, दक्षिण सोलापूरमधल्या तिऱ्हे गावातली ताजी दृश्य की जे गाव 30% पूर्ण पाण्यात होतं, ही ताजी दृश्य आत्ताची तुम्ही बघत आहात। म्हणजे नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये असं म्हणतात। आज आपला दिवसभराचा हा प्रयत्न असणार आहे की हे जे नदीचं मूळ आहे, कारण त्या नदीच्या मूळ जे सीना नदी आता खूप चर्चेत आहे, ज्या सीना नदीबद्दल पूर्वी एक वदंता होती की औरंगजेबाचं इथं सैन्य आलं होतं आणि ते सैन्य कधीतरी 300-350 वर्षापूर्वी आलेल्या पुरामध्ये हत्तीसह वाहून गेलं। आज तशीच परिस्थिती आहे आणि म्हणून नदीचं कुळ, ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ हा जो आपल्याकडची म्हण आहे त्याच्यामध्ये जाठील गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करू नये, पण आज ती जाठील गोष्ट म्हणजे नदीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। आणि मला जे दिसतं आहे ते मी दाखवतोच आहे महाराष्ट्राला, हे जे डांबरी रस्ते होते गावात कधीतरी 1.5-2 वर्षापूर्वी केलेले, आता हा शेतकरी किंवा इथला जो ग्रामस्थ असेल तो त्याच्या घरातलं जे काही साहित्य असेल ते तळवटामध्ये किंवा पोतडी जी काही तयार केली आहे त्यांनी त्याच्यातनं भरून तो काढण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि पुन्हा पाऊस सुरू झाला, इकडे पुन्हा रिलीफ ऑपरेशन सुरू आहे। जे या स्थानिक पातळीवरती काम करणारे लोक आहेत ते लोक ट्रॅक्टर घेऊन, त्यांचा रेड ड्रेस तुम्हाला दिसतो आहे, येऊन गावातला काडी कचरा काढतायत। अशी दीपाली 126 गावामध्ये स्थिती आहे। काल आपला इथला सौरभ वाघमारे प्रतिनिधी गेला होता, 1000 लोक अजून गावामध्ये अडकलेत एका गावामध्ये, तिथपर्यंत तो पोहोचू शकला नाही। रात्री 12:15 वाजता तो परत आलाय। निकेतन पण त्याच्याबरोबर काल गेला होता आणि ह्या दोघांनी मिळून जी रिपोर्टिंग काल गळ्याभर पाण्यात केली, आज पुन्हाच तशी स्थिती येऊ नये अशी लोकांची इच्छा असेल, कारण पावसाची ही संततधार, पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा इथे पुन्हा पूर परिस्थिती निर्माण करेल की काय अशी धास्ती। आता हे बघा, हे नुकसान किती अपरिमित आहे। ही जी आयडीबीआय बँक आहे त्या आयडीबीआय बँकेच्या वरून जाण्यासाठी
इथे छोटासा त्यांनी सिमेंटचा रस्ता केला होता, व्यवस्था केली होती, तोही कोपऱ्यापासून ढासळला आहे. इथे एक चायनीज स्टॉल होते, त्या चायनीज स्टॉलची आत्ताची अवस्था बघा. ह्या ज्या चारचाकी गाड्या पाण्यामध्ये बुडालेल्या होत्या त्यांची अवस्था. आणि हे व्यापारी संकुल आहे, आमदार दिलीपराव माने यांच्या नावाने, माजी आमदार दिलीपराव माने यांच्या नावाचं ते व्यापारी संकुल आहे. आत्ता कुठेतरी लोक हे काढत होते, त्याच्यानंतर पुन्हा पावसाचा जोर सुरू झाल्यामुळं हे जे गाव आहे ते गाव पुन्हा चिंतेत आलेलं आहे. आणि इथेच का, सगळ्याच ह्या सीमावरती, ह्या सीना नदीच्या भागामध्ये, कारण असा जर पावसाचा जोर वाढत राहील तर मी जिथे उभा आहे त्याच्या डाव्याही बाजूला सीना नदी आहे, इकडे उजव्याही बाजूला सीना नदी आहे. आणि ती सीना नदीचं आत्ताचं रौद्ररूप थोडंसं आत्ता कुठेतरी कमी व्हायला लागलं होतं आणि पुन्हा पाऊस पडतो आहे. हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे की पुढचे 3 दिवस हे या भागासाठी चिंतेचे आहेत. काही भागामध्ये रेड अलर्ट दिला होता. सुदैवाने गेल्या 3 दिवसामध्ये तो पाऊस पडला नाही. ही जी ताजी दृश्य आहेत त्या ताज्या दृश्यात असं दिसतं की लोक स्वतःहून स्वतःसाठी काही उपाययोजना करतायत. आता ह्या सीना नदीतल्या गाळाचे दृश्य बघा, किती गाळ वाहून आला होता आणि या नदीनं तो गाळ आपल्या पोटात घेतला आणि नंतर तो बाजूला फेकून दिला. तो फेकून दिलेला जसं समुद्रामधला कोणताही काडी कचरा एखादा मोठा उत्सव झाला आणि भरती झाली तर आहोटीच्या वेळेला दिसतो, तसं हे चित्र आहे. आणि आता ही मोठी टीम पुन्हा सीना नदीच्या पात्राच्या आजूबाजूला येऊन रिलीफ ऑपरेशन करतात. ही शेती आहे, ही शेती अशा पद्धतीनं पाण्यामध्ये आहे, मंदिरं पाण्यामध्ये होती. ही स्मशानभूमी जी एरवी गावाच्या कडेलाच असते, ही स्मशानभूमी पण पूर्ण पाण्यात होती. आणि हे आत्ता ग्रामस्थ जे पावसासाठी पुन्हा एकदा आडोशाला उभारलेली आहेत, तर त्यांच्या दृष्टीनं ही चिंता वाढवणारी बाब आहे की पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. साधारणपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये 45% खरीपाचं पीक हे पूर्णपणे ध्वस्त झालं आहे. जो भाग साखर कारखानदारीसाठी प्रसिद्ध आहे अशा सोलापूर जिल्ह्यातली साखर शेती, ऊस शेती पूर्णपणे अडचणीत आली आणि त्यामुळं साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे. आणि आता ही सीमेची इतक्या जवळूनची दृश्य काय सांगतायत तर पाण्याचा प्रवाह, आता हा रस्ता जो एरवी तसा सर्व्हिस रोड सारखा होता तो आत्ता दिसायला लागला आहे आत्ता, कारण एरवी तो दिसतच नव्हता 2-3 दिवस. तर ही अशी अजूनही वाहती आणि जो 2 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता तो आता 35,000 क्युसेक्सवरती आला आहे. पण तरीही पाणी सुरूच आहे, वाहतं आहे. आणि हे जे नदीचं मूळ आहे ते नदीचं मूळ आत्ता हळूहळू आपलं मूळ रूप दाखवायला सुरुवात करत आहे. त्याच्यात असलेले पूल, त्याच्यात असलेले रस्ते, त्याच्यावरती लोकांनी केलेल्या पाणीपुरवठ्या, स्वतःच्या शेतीसाठी किंवा गावासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणीपुरवठ्याचे पाईप, असं आत्ता थोडं दिसायला लागलं आहे आणि पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. आता हे नदीचं मूळ यासाठीच शोधायचं आहे की एकदा हे मूळ लक्षात आलं तर मग ही NDRFची जी टीम आहे ती NDRFची टीम त्याच्यासाठी आणि राज्य सरकारसाठी किती अवघड असणार आहे हे दृश्य ते आपल्या लक्षात आहे. आणि यावरूनच कल्पना येते की भीषण अशी पूरस्थिती तिथे निर्माण झाली आहे. धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.